हाच दिवस होता ज्या दिवशी आपल्या भारत देशाचं संविधान लागू झालं आणि त्यानंतर जेवढे पण काही कायदे निर्माण होतात ते सगळे कायदे या संविधानाच्या चाकोरीमध्येच निर्माण होतात। एखादा कायदा जर या संविधानाच्या चाकोरीच्या थोडा जरी बाहेर असेल तर या संविधानाचे रक्षक माननीय सर्वोच्च न्यायालय त्या कायद्याला खारिज करत असतं। आणि म्हणून कायद्यांचा कायदा, सर्वोच्च कायदा म्हणजे संविधान, आणि ते अस्तित्वात आलं। आपला एक वन ऑफ द असा देश आहे की ज्यांनी जे संविधान सुरुवातीला बनवलं ते आजही आपण टिकवून ठेवलंय आणि आजही आपण त्याच्यावरती चालतोय। आपल्या आजूबाजूला जेवढे पण देश आहेत त्यांचे 2-2, 4-4 वेळा ही संविधानं बदलून झाली, म्हणजे संविधानं त्यांनी फेकून दिली, नवीन आणली, परत फेकून आली, है ना। तर इतकं ताकदीचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्याबरोबर असणारे इतर जे सन्माननीय सदस्य होते संविधान सभेचे, त्यांनी आपल्या देशाला दिलेली देण आहे। आपण अहिल्यानगर जिल्हा पोलीस म्हणून मागील साधारणतः 4 महिन्यामध्ये खूप व्यस्त होतो। नगरपालिका निवडणुका, महापालिका निवडणुका, आणि त्यामध्ये आपल्याला निश्चितच ताण पडलेला असेल। परंतु एक चांगली जमेची बाजू ही आहे की आपण दोन्ही इलेक्शन्स, या निवडणुका जवळजवळ 9 वर्षांनी होत होत्या आणि म्हणून चुरशीच्या होत्या। काही प्रॉब्लेम्स छोटे छोटे निश्चित झाले, पण तरीही चांगल्या पद्धतीनं शांतता मार्गाने आपण त्या निवडणुका पार पाडू शकलो। त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी कौतुक करतो, अभिनंदन करतो। आपण या जिल्ह्यामध्ये काम करत असताना इतर जिल्ह्यांच्या मानानं आपल्याला थोडंसं जास्त काम करावं लागतं। गुन्ह्यांचं प्रमाण जास्त असल्यामुळे तपास जास्त करावा लागतो। जिल्हा मोठा असल्यामुळं आपल्याला प्रवास जास्त करावा लागतो। येत ते टोक ते टोक इतकं मोठं आहे। बऱ्याच वेळा आपली धावपळ होत असते आणि अशा ह्याच्यातही आपण विना तक्रार, आपण कोणतंही कारण न देता आपण आपलं कर्तव्य बजावत असता। कित्येक वेळा आपल्याला वीकली ऑफ सुद्धा जो आहे तो मिळत नाही किंवा नंतर घ्यावा लागतो। अशा परिस्थितीमध्ये आपण काम करता आहात, आपल्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे। सर्वच जण म्हणजे अगदी आपले वायरलेसचे कर्मचारी असतील, एमटीचे कर्मचारी असतील, बीडीडीएसचे असतील, फिंगरप्रिंटचे आहे। मी विशेषतः या ठिकाणी फिंगरप्रिंट आपला जो सेल आहे त्याचा या ठिकाणी उल्लेख करेन। त्या सेलमध्ये फक्त 3च माणसं काम करतात। आपले एपीआय वडगणकर आहेत का ते? एपीआय वडगणकर आणि त्यांच्याबरोबर 2 कर्मचारी आहेत। मी तुम्हाला या ठिकाणी मला नमूद काय करायचं आहे की जेव्हा जेव्हा कुठे काही प्रॉपर्टी ऑफेन्स किंवा काही अनडिटेक्टेड मर्डर असेल त्याला कॉल आला ते त्या ठिकाणी पोहोचतात, तासंतास ओबडधोबड मिळालेली फिंगरप्रिंट नंतर डेव्हलप करतात, मॅचिंग करण्याचा प्रयत्न करतात। मागच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये आपण मला वाटते 40+ फिंगरप्रिंट त्यांनी मॅच केल्या। म्हणजे अनडिटेक्टेड गुन्हे होते, 40 फिंगरप्रिंट मॅच केल्या। एका गुन्ह्यातून 3-3 गुन्हे डिटेक्ट झाले, म्हणजे एक आरोपी पकडल्यानंतर परत 3-3 गुन्हे डिटेक्ट होतात। म्हणजे साधारणतः 100 पेक्षा जास्त गुन्हे या तिघांनीच डिटेक्ट केले। आता तुम्ही म्हणाल की हे बाकी इतर जिल्ह्यांनी पण केलं असेल, तर फक्त नागपूर सिटी सोडलं तर 2 नंबरला अहिल्यानगर जिल्हा आहे। मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी 20-20 लोक आहेत फिंगरप्रिंट मध्ये काम करणारे। नागपूर सिटीला 20-25 लोक काम करतात। आपल्याकडे 3च माणसं आहेत। किती माणसं आहे त्याला महत्त्व नसतो, परंतु जे आहेत ते किती डेडिकेशननी काम करतात आणि
त्याचे रिझल्ट काय असू शकतो. इव्हन बाकी सगळे जिल्हे म्हणजे काय की इव्हन पुणे सिटी वगैरे त्याच्यापेक्षा मुंबईपेक्षाही आपण पुढे आहोत. म्हणजे फिंगरप्रिंट ही जी एक टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर आपण चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं पुणे उकल करण्यासाठी करतोय त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. वडगणकर आणि त्यांच्या टीमला मी अप्रिशिएट पूर्वी केलेला आहे, पण या ठिकाणी या निमित्तानं पण जे चांगलं काम करतायत त्यांचा आपण नामोल्लेख जो आहे तो करणं या ठिकाणी मला असं वाटतं की आवश्यक आहे. आता तो या निमित्ताने मी म्हणजे तो सर्वांचाच या ठिकाणी उल्लेख करणं वेळेअभावी शक्य नाही, परंतु मी म्हणेन की पोलीस ठाण्यामध्ये काम करणारे, ब्रँचेसमध्ये काम करणारे, त्यानंतर आमचे मिनिस्ट्रियल स्टाफ आहे, आपले ऑफिसेस वगैरे क्लीन ठेवणारे आपले जे स्वीपर्स आहेत, हे सगळेच जण जे आहेत या सगळ्यांच्या याच्यातूनच आपण जिल्ह्याचं कामकाज होत असतं. सगळ्यांच्या कामाबद्दल आम्हाला प्रचंड आदर आहे आणि त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपण आपल्याकडून काही गोष्टी निश्चित चुका झालेल्या असतील, आपल्या काही लोकांनी मोठ्या चुका केल्या त्यामुळे आपल्या जिल्ह्याला शरमेनं मान खाली घालावी लागली. यातून आपण धडा घेऊया. खरं तर म्हणजे एक आपल्याला मी एवढंच सांगेन की जेव्हा आपण वर्दी अंगावर घालतोय तेव्हा आपली जबाबदारी 10 पट वाढते. साध्या कपड्यातल्या माणसाने एखादी घटना एखादी गोष्ट करणं आणि आपण युनिफॉर्म घातल्यानंतर करणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि म्हणून आपण एखादी कृती करत असताना ती फक्त आपल्यापुरती लिमिटेड नाहीये. तुमच्याशी अहिल्यानगर पोलीस हे नाव जोडलेलं आहे. त्यामुळे तुम्ही एखादी चूक केली तर ते अहिल्यानगर पोलीस बदनाम होत असतं आणि तो बदनामीचा डाग मिटवायला बराच काळ जावा लागतो. त्यामुळे आपल्याला या निमित्तानं आवाहन करेन की या गोष्टी ज्या गोष्टी खरंच टाळता येण्यासारख्या आहेत आपण निश्चित टाळाव्यात. जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांनी याची काळजी घ्यावी आणि नवीन वर्षामध्ये आपण नव्या उमेदीनं लोकांना चांगली सेवा देण्यासाठी आपण या निमित्तानं आपण कटिबद्ध आहोत. शपथ घेऊया आणि काम करूया. आपल्या सर्वांबद्दल मला खूप अभिमान आहे. आपण खूप काम चांगलं करता आहात. फक्त काय की जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून काय की बऱ्याच वेळा आमचं पेपरमध्ये याच्यामध्ये काही नाव येत असतो, परंतु खरं काम आपण करत असतात त्याच्याबद्दल मला जाणीव आहे. पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर.